बाप रे, संकष्टीच्या दिवशी चिकन शोरमा? मी तर नाही बाबा. हाय हॅलो वेलकम मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे तुमचं. आज आहे संकष्टी आणि संडे म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आहोंना नॉनव्हेज म्हणजे हवं. तर आज ते शोरमा खाण्यासाठी आले, त्यांच्यासोबत मी देखील आले. पण मी आज खाणार नाही आहे बरं का. मी या दोघांसाठी ऑर्डर केला, मी स्वतः गेली आणि ऑर्डर केला. तर आज आहे फ्रेंडशिप डे. तुम्हा सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. माझ्या काही मैत्रिणींना मी मेसेज केला आहे, ज्यांच्यापाशी माझा मेसेज गेला नसेल त्यांच्यासाठी या व्लॉग थ्रू मी हॅपी फ्रेंडशिप डे. आणि तुम्हीसुद्धा माझी यूट्यूब फॅमिली आहात, तर तुम्हीसुद्धा माझे फ्रेंड्स आहात, तर तुम्हालासुद्धा हॅपी फ्रेंडशिप डे. तर चला आता आईकडे जाऊया आणि रुद्राला पहिला आई अण्णांना फ्रेंडशिप बँड बांधायचा आहे. आणि संडे म्हटलं की एक चक्कर आमच्या आईकडे होतेच. जवळ आहे माझ्या घरापासून. आणि आईचं जसं ऑपरेशन झालं आहे ना हार्टचं, तेव्हापासून मला थोडंसं एकदा तरी आठवड्यातून तिच्याकडे जावं असं वाटतं. आणि शार्विल पण आता खूप गोष्टी ॲक्टिव्हिटी करतो, त्याच्यामुळे एकमेकांना बापरे थांबायचं ना ग माझ्यासाठी. हॅपी फ्रेंडशिप डे. हिला बांधा. हो तिला बांधा. तिला घ्या ना बाजूला. तुला नाही तुझ्या साईडचं नाही तर तुझं हिच्या साईडचं नाही दे हात दे. नुसतं तेच बांधायचं नसतं, अण्णा मित्राला काहीतरी द्यायचं असतं गिफ्ट. मित्राला होय की नाही पाहुणं? हात द्या. हा द्या. काय हेला तुला 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 पण पाहिजे तुला बांधायचं? पाहिजे. थांब उद्या बांधू. दादानी ही भेळ आणून दिली आहे. आम्ही येणार म्हणून भेळ आणलेली आहे. मस्त चहा. या मस्त. आई 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 नको नको भजी आता. ये आई नको याला नाही मेहंदी तर लावली नको. बस बस. त्यामुळे हात तिकडे ना. पगार झालं ना 1 किलो फरसाण 1 किलो मुरमुरे. आणि तुला काय आणायचंय तर कोण म्हणणार मैसूर, कोण म्हणणार जिलेबी, तर पहिलं. कोण म्हणणार काय. अण्णांच्या पगाराचं चाललं. अण्णांच्या पगाराचं. आणि मग संध्याकाळी येतानी मटण बी घेऊन यायचं मग. आणि मग पाण्याचं पातेलं घ्यायचं, त्याच्यात ती भेळ टाकायची सगळे मुरमुरे सगळं चिवडा. आता किती माणसं? 5-7 माणसं. आणि ते हे घ्यायचं. आता तुला भेळ पाहिजे घे ते भांडं. मग कुणी एवढं पातेलं घेईन, एवढं कोणी घेईल, एवढं घेईल कुणी, सगळ्यांना एवढी भरून मग ते खायची. आणि मग त्याची तिथं उरलेली तिथं. आणि मग संध्याकाळी मटण करायचं. मग ते भेळ मटण कोण खाणार नंतर मग. आणि मग नंतर खाली तर खाली भाजी, नाहीतर मग जेवलं तर जेवलं, कोण नाही जेवायचं मग ते भेळीवरच. आणि मग एकदा तर मी म्हणलं की नाही का आता मला भेळ नाही पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं, त्या आप्पाने सांगितलं मला नाही का मैसूर आणते. कोण म्हणलं काय, तर मला पहिल्यापासून इडली आवडते ना, म्हणून म्हणलं मला इडली घेऊन या. आणि सगळ्यांचं आणलं दिलं, कोणाचं काय, कोणाचं जिलेबी, कोणाचं काय. आणि माझी इडली म्हणलं अहो इडली का नाही आणली. म्हणले मी गेलतो, मला जागाच नव्हती बसायला. आणि मी तिथं बसलो आणि कशाचं पोत होतं माहिती का, बशा आणि कपाचं पोत होतं. मी त्याच्यावरच बसलो. मग त्यांची सगळी बशा आणि कप फुटले. खरं. बाय बाय. हा हिरमोड झालं. कुणाचा? आमचा का? जे पाहिजे होतं ते नाही. अहो नाही, तुम्ही त्या दिवशी पोहे तिच्यासाठी छान केले होते ना. दिवशी पोहे केले होते रुद्रासाठी, ते 1 नंबर झाले होते. मग आता जावई म्हटलं की माझ्यासाठी काय स्पेशल बनवणार. मग भजी सांगितली होती. पण नेमकं आता दादा म्हटला मी मटकी भेळ आणायला चाललो आहे, तर ती येत असेल, भाऊजी येत असेल तर मग भेळ जास्त आणतो. मग म्हटलं आण, मग भेळच आण. ऑलरेडी त्यांनी शोरमा खाल्ला होता. मग म्हटलं आता नको भजी अण्णांना करायला, कारण अण्णांच्या हातचे 1 नंबर भजी असतात. मी मेहंदी लावली त्यामुळे हात असे दिसतात. तर चला आता जाऊ का मग. हां बाय बाय. चलो आता आम्ही जातो घरी. रुद्राचे कपडे काय होते की बाय बाय. चला हां बाय.
काय करते का काय दिस इज फॉर अ फ्रेंड ओके फ्रेंडशिप आपण आपण बंद करायचं ओके येस दिस इज ओपन हॅपी फ्रेंडशिप डे थँक्यू त्याचं काय ह्याच्या आत पण ठेवलं. अरे बापरे एक मिनिट एक मिनिट बघू. माय फ्रेंड इज सो क्यूट थँक्यू हॅपी फ्रेंडशिप डे माय फ्रेंड म्हणजे मला माहिती आहे छान गिफ्ट आणि काय आपण पण काहीतरी छोटं छोटं बनवलं आपण किती दोन येतात त्याच्यात काय किती लव यू फ्रेंड्स ओके फ्रेंड फ्रेंड्स ओके वी डोंट फॉरगेट अवर फ्रेंडशिप ओके अजून एक ओके क्यूट फ्रेंड वा थँक्यू सो मच थँक्यू बाबा फ्रेंडशिप हॅपी फ्रेंडशिप डे बाबा तुला पण हॅपी फ्रेंडशिप डे तुझं आम्ही दोघं हां चला त्यांनी आता करायचं हॅपी फ्रेंडशिप डे मैत्रिणीनं आजचा दिवस खूप छान गेला आणि मी हे बनवले होते उकडीचे मोदक पहिल्यांदा मी अशा हाताने बनवलेले आहे नेहमी मी साच्यामध्ये बनवत असते तर खूप छान झाले होते आणि आजचा दिवस खूप छान गेला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी व्लॉग्स